Two metal spheres falling through liquid of density. Liquidची डेन्सिटी दिले with same uniform speed. म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी दिली त्यांची, वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ फर्स्ट स्पियर अँड सेकंड स्पियर इज दिले. अँड रेशो ऑफ रेडियस ऑफ फर्स्ट स्पियर टू सेकंड स्पियर विचारले. म्हणजे आपल्याला R1 बाय R2 फाइंड करायचंय. R1 बाय R2 फाइंड करायचंय. मग कसं फाइंड करणार? तर इथं ह्या प्रॉब्लेम काय दिलं की टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे युनिफॉर्म स्पीड म्हणजे इट इज मुव्हिंग विथ टर्मिनल वेलॉसिटी. मग टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतोय? V is equal to 2/9 R cube into what? R square into G divided by eta rho of solid minus rho of liquid. आता V कॉन्स्टंट आहे, 2/9 कॉन्स्टंट आहे, G कॉन्स्टंट, eta कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला रेडियस फाइंड करायचं आहे आणि डेन्सिटी दिले. मग ह्यावरनं R स्क्वेअर काय असणार? प्रोपोर्शनल is inversely proportional to rho, difference of rho of solid and rho of liquid. बरोबर? म्हणजे R is under root rho of solid minus rho of liquid. राईट? आता आपल्याला फाइंड करायचं आहे R2 बाय R1. काय येणार आहे? As inverse relation. It is a rho S1 by rho of liquid, rho S2 minus rho of liquid. आता रो किती दिले लिक्विडचं आणि स्पिअरचं? स्पिअर 1चं आहे 11.5. विचारले रो 1 बाय रो 2 नाही. ठीक आहे, R2 बाय R1 ठीक लिहिले मी. हा म्हणजे आपण R2 बाय R1 फाइंड करणार. ठीक आहे, उलट करे शेवटी. रो S1 किती आहे? इट इज 11.5. 10⁻³ कॉमन घेतलं म्हणजे 11.5 minus 2.5 मी 10⁻³ कॉमन घेतलं बघा. अँड रो S2 क्या आहे? 8.5 minus 2.5 10⁻³ कॉमन, गेट कॅन्सल. म्हणजे R2 बाय R1 मी फाइंड केलं चुकून. लास्टला आपण चेंज करूया. 11 minus 2 किती येणार? 9/6. म्हणजेच इट इज 3/2. बट रिक्वायर्ड आन्सर आहे R1 बाय R2. उलट करायचं मग. इट इज 2/3. 2/3. नथिंग बट विच ऑप्शन? ऑप्शन नंबर बी. घ्या.